मराठी, ते धडक ते धडक. हार जीत ही लपंडावरे, जिद्द राहू दे मनी झुंजायची पुन्हा अडवतील ही लाख वादळे. सिद्ध होनी तुला उजळायचे पुन्हा तुमच हो रे विधाता, नवा जन्म घे विजेता. होवे तुला रे यशाची दिशा, सुधारून दे साऱ्या चिंता. आमचे मार्गदर्शक सुप्रसिद्ध विधिज्ञ माननीय ॲडव्होकेट वैभव कुमार माने साहेब यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय प्रवीण दाजी जगताप, माननीय हनुमंत शेठ जाधव, माननीय प्रवीण कुमार पवार, माननीय शिवराज भोसले आणि माननीय रहीमतुल्ला तांबोळी. 9वी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप. आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम, गरजू व अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना. आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे. पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी खासदार विशाल पाटील यांना आव्हान दिलंय. मी मोदी भक्त आहे, उठसूट होणाऱ्या आरोपाला उत्तर देणार नाही. मी जर बोलायला लागलो तर खासदार विशाल पाटलांना खूपच महागात पडेल. विशाल पाटील यांना आव्हान आहे, पत्रकार परिषद घेऊन याबाबत बोलावे, असे खुले आव्हान देत चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगली जिल्ह्यात मोठी खळबळ उडवून दिली आहे. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. खासदार विशाल पाटलांची पत्रकार परिषद, यावर मी पण एक पत्रकार परिषद घेऊ शकतो, पण मी ह्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजींचा अत्यंत निस्सीम भक्त आहे. मी ज्या दिवशी बोलेन त्यावेळेला खूपच महागात पडेल. आणि मग याचा विशाल पाटलांनी म्हणावं की या तयारी आहे, तर मग पुढच्या आठवड्यात मी प्रेस कॉन्फरन्स घेतो की या जिल्ह्यातला सहकार कोणी मोडीत काढला, कारखाने कोणी मोडीत काढले, बँक कोणी मोडीत काढली, सुदगणी कोणी मोडीत काढली. आता पुन्हा सगळं जाऊन पुन्हा एकदा जिल्हा बँकेचं लोन कसं मिळतं, काय राजकीय लोकांचं राजकीय प्रतिनिधींनी फोन केले होते त्या अधिकाऱ्यांना, अशासाठी गेले होते, अद्याप खुलासा झाला नाही. पहिल्यापासून त्यांनी म्हणजे सीडीआर काढा, कुणाला फोन केला काय नाही कळेल म्हणून, पण अजूनपर्यंत काय सीडीआर काढला का नाही काढला किंवा पत्रकारांच्या समोर अजून सीडीआर आलेले नाही. मी नाही लपून छपून नाही, हा शब्दच चुकीचा आहे. की मी सुद्धा आज सकाळी SP-नं काय म्हटलं की जेवढं मला सांगता येईल तेवढं सांगा. आणि ते त्यांना मी असं रिलॅक्स केल्यानंतर त्यांनी पण ज्या गोष्टी मला सांगायच्या नाहीत ते न सांगता जे सांगणार ते सांगितलं. मला असं वाटतं की या सगळ्याच विषयामध्ये नंतरच्या केसवर परिणाम होतो आणि ह्यामुळे काही गोष्टी ह्या मुठीत ठेवायला लागतात, ते तुम्ही समजून घ्या. पण अशा काही गोष्टी असतील तर खासगीच मला सांगा. खासदार उघडपणे आरोप करतात नाही खासदार दुकानदारी चालू आहे म्हणून, अवैधन्य चालू आहे. मी खासदार काय तर ते खासदार आहेत, पण साध्या नागरिकाने सुद्धा आरोप केला तर त्याची दखलच घेतली पाहिजे असं म्हणतो. पण उठसूट आरोप करणं फार सोपं आहे ना, करायचं काहीच नाही. करायचं काय, एक गोष्ट सांगितली की कुठलाही फोन झाला की ज्यात अल्पवयीन आरोपी आहे हे बघा, खासदार विशाल पाटलांची पत्रकार परिषद, यावर मी पण एक पत्रकार परिषद घेऊ शकतो, पण मी ह्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजींचा अत्यंत निस्सीम भक्त आहे. ते जसं कशाकडे लक्षच देत नाही, आपलं काम करत होता तसं आहे. मी ज्या दिवशी बोलेन त्यावेळेला खूपच महागात पडेल. आणि मग याचा विशाल पाटलांनी म्हणावं की या तयारी आहे, तर मग पुढच्या आठवड्यात मी प्रेस कॉन्फरन्स घेतो की या जिल्ह्यातला सहकार कोणी मोडीत काढला, कारखाने कोणी मोडीत काढले, बँक कोणी मोडीत काढली, सुदगणी कोणी मोडीत काढली. आता पुन्हा सगळं जाऊन पुन्हा एकदा जिल्हा बँकेचं लोन कसं मिळतं, बस इथेच थांबवताय तुम्ही मला. तेव्हा दिस माय ओपन चॅलेंज. नाही 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 मी
तुम्ही खासदार एक मिनिट, तुम्ही खासदार, अरे हुशार आहेत खासदार, हुशार आहेत. हां, ते काय म्हणायचं, SP खूप चांगले आहेत पण कलेक्टर फार वाईट आहेत. आम्ही एवढे दूधखोळे नाही आहोत, आम्ही टीमने काम करतो. जर दोष असेल तर आमचा सगळ्यांचा दोष आहे. एकट्या SPचा कशाला दोष आहे? मी पालकमंत्री कशाला झालो? गाड्यांमधून फिरायला झालो का? माझं म्हणणं असं आहे की खासदारांनी उठसूट आरोप करताना एक बोट तिकडे जेव्हा असतं ना, ते 4 बोटं इकडे असतात, आणि त्यामुळे त्यांनी आज डिक्लेअरच करावं की चंद्रकांत पाटलांना माझं खुलं आव्हान आहे, माझ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलावं नेक्स्ट वीक ओनली फॉर दिस प्रेस कॉन्फरन्स. हो नाही जानतो, सुरू करू ना वसंतदादा बँकेपासून आणि वसंतदादा कारखान्यापासून सुरू करू ना. वसंतदादांबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही, आमचं मदन भाऊंबद्दल काही म्हणणं नाही, विष्णुपंतांबद्दल काही म्हणणं नाही. पण आज काय स्थिती आहे? नाही, राजकीय विषय काय? हां, मला एकच मिनिट, एक जण घे. जनरल प्रेस कॉन्फरन्स करू नका. आज मी 3 गोष्टींचा आढावा घेतला, पण यांनी मुद्दा उपस्थित केला त्यामुळे पुन्हा प्रबोधन करेन. काय बँकेबद्दल माहिती आहे तुम्हाला आणि बँकेच्या नियमांबद्दल? ऐका ना, मी सहकार मंत्री होतो 2 वर्ष. ज्या वेळेला एखादी बँक घाट्यात जाते त्यावेळेला त्याची वसुली करता 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 एका स्टेजला जी कर्ज राहिली, वसुली करता 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 वसुली करताना विकाविकी करता 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 एका स्टेजला आता याच्यापेक्षा जास्त खणता येणार नाही असं म्हणून तो विषय क्लोज करायचा असतो. वसंतदादा बँकेचा विषय किती वर्ष चालला आहे आणि जवळजवळ मी असं म्हणेन 80-82% लोकांचे पैसे विकले दिल्याचं होत एका स्टेजला ती कोणाचीही क्लोज करावी लागते. वसंतदादा बँकेची इन्क्वायरी केव्हा सांगू, मी सहकार मंत्री तेव्हा सुरू झाली 14ला, आज वय इयर कोणते 26. तेव्हा दिस इज अ लॉ. आम्ही काय कोणाला फेवर नाही केलं ना. आमचं म्हणणं आहे, हा विषय काय गुन्हेगारीचा तो राजकीय पातळीवर न जावा, पण जिल्ह्यात जे काही परिस्थिती बिघडली होती तुम्ही चिंता व्यक्त केली, त्यानंतर आता काही उपाययोजना करायला लागले, फक्त त्या दादा एक मिनिट, तुम्ही आता म्हणत कायद्याने आम्ही केलं सगळं, पण लोक असा अर्थ करतात की तुम्ही पक्षात घेता आणि मत निर्णय घेता, लोकांना त्या स्वच्छ होतो ना. असं आहे, आश्वासन दिलं होतं की तुम्हाला आम्ही रिकामा करतो, हो, तुमच्या प्रेसनेस केलं होतं, नियमाच्या चौकटीत केले, त्याला कोर्टात चॅलेंज करा. मी समर्थ आहे कोर्टामध्ये केस जिंकायला. नियमाच्या चौकटीत केले. मी दिवसभर 22 तास काम करतो पण 2 तास शांत झोपतो, त्याचं कारण काही ठेवतच नाही शिल्लक दिवसभरामध्ये ना. हां, कान, नाक आणि घशासंदर्भातील आजाराची आता चिंता सोडा. विटा शहरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आता अचूक निदान आणि खात्रीशीर उपचार उपलब्ध. डॉक्टर ऐश्वर्या काकडे यांचे श्री समर्थ कान, नाक, घसा हॉस्पिटल 24 तास आपल्या सेवेसाठी सज्ज. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी, ते धडक ते धडक.